तर माझी आजी खूप शॉक झाली. नाही पण जास्त चुकीचं आहे. हा हा काय चुकीचं आहे? एवढं वर्ष आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल और वेलकम टू माय चॅनल. आता आम्ही व्हिडिओ काढत आहोत फॉर आवर इन्स्टा अकाउंट. हाय तर आम्ही काय असं करतो, आम्ही ॲक्च्युली एकच दिवस 7 व्हिडिओ काढतो, लाईक वीकचे पूर्ण, आणि मग ते आम्ही एडिट करून रोज टाकतो. दॅट इज मच इझियर दॅन रोज एक व्हिडिओ काढण्यापेक्षा. पण ते इंस्टावर फक्त, हां, यूट्यूबवर नाही. यूट्यूबवर तर आता सुरुवात केली तर थोडंसं आता यूट्यूबवर ह्याचेच मी शॉर्ट्स टाकत जाईल, ह्याच ब्लॉगचे. मग पीपल कॅन सी द शॉर्ट्स अँड लाईक ओ मला हा शॉर्ट आवडला, मला ह्याचा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, तर देन कॅन क्लिक ऑन आर यूट्यूब चॅनल अँड देन सी द होल व्हिडिओ. तरी तुम्ही सजेस्ट करा तुम्हाला आमच्याकडून काय आवडेल बघायला. म्हणजे नुसतं फॅमिली ड्रामा की आणखीन काय हवं आहे. लोक सबस्क्राईब करा मला जास्तीत जास्त लोकांनी. चलो गाईज, माझ्या आजीने मला विचारलं मला किती वर्ष लागणार आता, आणि ती बोलली, तर मी बोलली की आय विल टर्न 18 इन दिस ऑक्टोबर. माझा ऑक्टोबरमध्ये बड्डे आहे आणि मी आता 18 होणार आहे ऑक्टोबरमध्ये. तर माझी आजी खूप शॉक झाली. नाही पण जास्त चुकीचं आहे. हां हा काय चुकीचं आहे? एवढं वर्ष आहे. अरे एवढं वर्ष लवकर गेले. हां, आता मला 18 लागेल. आता 2 वर्षात मी 20 वर्षाची होणार. आणि 2-4 वर्षात लग्न करायला पाहिजे. आमचे लग्न किती वर्षात झाले गेलो? माहिती आहे तुझं 16 वर्षात लग्न झालं. अरे 16 पण नाही, मग 14 वर्षाला मला वाटते 14-15. गाईज, एका व्हिडिओसाठी मम्मी कामवाली बाई आहे, तर मम्मीने बघा साडी कशी घातली. कामवाली टाईप तर नाही, पण थोडंसं चेहरा नाही दाखवायचं, कामवाली बनायचं आहे मला. थोडंसं चेहरा बंद करायचं मला. असं असं करायचं. फायनली वन गुड टेक. ॲक्च्युली ना ही ना सारखी मला टोकत असते अशी ना, तर मी थोडीशी भाई 365 डेजला 360 केली, आणि हे आम्ही 6 का 7 वेळा केले, आणि काय तेव्हा मला तरी सांगा, मला अशी 360 मोठी टिकली नाही छान नाही दिसते नाही 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 की ही नाही, मी आधी लावायची ना की ही लहान टिकली. हां, लहान टिकली. मोठी टिकली. तुझं फॉरहेड एवढं मोठं नाही, मोठी टिकली चांगली दिसायला. माझं फॉरहेड खूप मोठं आहे असं बोल नको. माझं बघ, माझं जास्त मोठं आहे. नाही, छान वाटतं. बेंगाली वाटतेस, बेंगाली कोणतरी बाई. वाटते ना. हा बघ छान दिसते. काहीच एकच आहे. हा एकच डिझाईन आहे. आणि खूप दिलेलं त्यांनी आम्हाला. 2-3 डिझाईन फिरत आहे तिकडे हा. तिकडे तिच्या मावशीकडे. रोज जेवायला काय बनवायचं हा प्रत्येक घरातील प्रत्येक गृहिणीला पडलेला युनिव्हर्सल क्वेश्चन आहे. आणि जर तुम्ही घरात कोणाला विचारलं ना आज जेवायला काय बनवायचं, तर ते सगळे काय बोलतात माहिती आहे? काहीही बनव, काहीही बनव. आता काहीही काय असं हे मला तरी अद्याप कळलेलं नाही. काहीच तुम्हाला कळलं असेल तर मला सांगा. काहीही हा कोणता पदार्थ असतो ते, आणि ऑलवेज तेच काहीही बनव, आणि काहीही कधीच काहीही बनत नाही. हाय गाईज, सो मी जात आहे ॲक्च्युली हाईक पॉपअपला आता, म्हणजे झाडं ऑर्बिट. आय एम ऑल रेडी. मम्मीचा योगा करून होतं झालं, आणि माझी फ्रेंड माझ्यासाठी थांबते, तर मला लेट होतं. बट आय विल ब्लॉग दॅट होल. इफ यू वॉन्ट आय कॅन मेक इट अ डिफरंट व्हिडिओ की मी तिकडे काय काय केलं. सो डू सी दॅट इन द कमेंट्स. हाय गाईज, हॅपी मदर्स डे. माझी मदर, हॅलो, माझी मदरची मदर बोल हाय. गाईज, मी मम्मीला मी ॲक्च्युली पहिल्यांदा व्हॉट्सअप स्टेटस टाकला, आणि मी मम्मीला टॅग केलं बिकॉज मदर्स डे आहे. हां, माझा नंबर लिख कर दू. आणि आता मम्मी ॲड टू स्टेटस करते, ते उलटा येतं. थांब, मी डिलीट करून परत टाकते. एक काम करते, उलटा येतं, कारण की आमच्या सगळ्यांचा फोटो नाही आहे, तर मी हा फोटो टाकला आणि तर उलटा येतं. आता गाईज, मदर्स डेचं सेलिब्रेशन होत आहे. खूप सारे पफ मागवले आम्ही फ्रॉम मेरवान्स, आणि ऑफकोर्स मदर्स डे केक विच इज इन द फ्रिज. वाव.
हाय गाईज, आम्ही गोकुलमला आलो आता आणि आज मम्मीने काय जेवायला बनवलं नाही, तर आता भाजी घ्यायला आलो आम्ही. आणि मम्मीला बोलली की फ्राय राईस खाऊया, व्हेज फ्राय राईस खाऊया. तर आम्ही फ्राय राईसचं सामान घेतलं. बट देन मम्मी इज लाईक की फ्राय राईस बनायला टाईम लागेल, तर त्याच्यासाठी आता काहीतरी खाऊया. तर आता आम्ही पिझ्झा घेतला आहे ओम स्नॅक्स. इकडे आमच्याकडे एक लोकल पिझ्झा हे आहे, तर आम्ही पिझ्झा घेतला आहे अँड वी विल गो इट दॅट घरी जाऊन. हाय गाईज, मी फ्राय राईस बनवला, रेडी झाला आहे या खायला. स्मेल्स अमेझिंग. खूप मस्त फ्राय राईस झाला आहे. खूप दिवसानंतर बनवलं ना, खूप जास्त वर्ष आले आय थिंक. वाव, कॅनॉट वेट टू ईट इट. वाव वाव. आता मी खाणार मग कालचा मदर्स डेचा केक पण खाणार.